जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की साधारण 6 वर्षानंतर पहिल्यांदा आर-टी-ओ म्हणजेच या ठिकाणी ए-एम-व्ही-आय असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर याची जी भरती आहे किंवा या ठिकाणी या पोस्टसाठी एम-पी-एस-सी मार्फत जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. जाहिरात डिक्लेअर करण्यात आलेली आहे. ज्या जाहिरातीमध्ये 461 जागा आहेत. तर ही एक सुवर्ण संधी आहे कारण साधारण 6 वर्षानंतर या ठिकाणी ही पहिल्यांदा जाहिरात येत आहे, ती पण 461 जागांसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये नेमका या ठिकाणी जाहिरातीमध्ये एकूण जागा आपण पाहिल्या 461 आहे. त्याचबरोबर पात्रता काय आहे, परीक्षा पद्धत काय आहे, अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर अर्ज दिनांक आणि वेतन श्रेणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथं पाहणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण स्पेशल वर्दी बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे आणि त्या वर्दी बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहे. बॅच मराठी आणि इंग्लिश मीडियममध्ये असणार आहे. तुम्हाला कंटेंटसुद्धा मराठी आणि इंग्लिशमध्ये ऑथेंटिक कंटेंट मिळणार आहे. टेस्ट सिरीजसुद्धा इंग्लिश मराठीमध्ये उपलब्ध असणार आहे. अशी दर्जेदार बॅच वर्दी 3.0 जे आहे आपण लॉन्च केलेली आहे आणि याची जी ऑफर आहे सध्या या ठिकाणी ऑफर आपण ठेवलेली आहे. रेग्युलर प्राइस जी आहे फी त्या ठिकाणी 3000 आहे, परंतु सध्या 999 रुपये फी असणार आहे अप टू दी 29 जूनपर्यंत. जर तुम्ही 29 जूनपर्यंत ॲडमिशन घेतलं तर 999 रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे आणि 29 जून दुपारी 1 वाजल्यापासून ही बॅच लाईव्ह होणार आहे. त्याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत. ऑलरेडी आपण त्या ॲपमध्ये टाकलेले आहेत. सो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे तर एम-पी-एस-सीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला 27 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे. ऑलरेडी आपण कालच एक व्हिडिओसुद्धा बनवलेला होता की या ठिकाणी नियोजन कसं करायला पाहिजे ए-एम-यू-आय किंवा या ठिकाणी आर-टी-ओ इन्स्पेक्टर जो आहे त्याच्या संदर्भाचं नियोजन आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा जरूर पहा. आता यामध्ये आपल्याला तारीख दिलेली आहे ती म्हणजे काय आहे तर आपल्याला 27 सप्टेंबर ही तारीख आहे. बरोबर, 27 सप्टेंबर ही तारीख आहे आणि या ठिकाणी 27 सप्टेंबरला आपली एक्झाम आहे. म्हणजे साधारण आपल्याला 3 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे. 3 महिन्याचा कालावधी म्हणजेच आपल्याला 90 डेज आहे. मग या 90 डेजमध्ये डेफिनेटली तुम्हाला ही परीक्षा काय करता येते, क्रॅक करता येते. आणि या ठिकाणी या ज्या जागा आहेत त्या किती आहेत, 461 जागांसाठी ही जाहिरात आहे. मग या 461 जागा ज्या आहेत तर या 461 जागापैकी या ठिकाणी अराखीव म्हणजे 2 आपण पाहू. या ठिकाणी एकूण जागा आहे 461. याच्यामध्ये की या ठिकाणी रिझर्व जे कॅटेगरी आहे त्याच्या 295 जागा आहेत आणि अराखीव जी जागा आहे ते आहेत 161. टोटलमध्ये 461 जागा या ठिकाणी आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये दिसतात. आता यामध्ये या जाहिरातीचा जो मेन जो मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे तर या जाहिरातीची जी सुरुवात आहे किंवा या ठिकाणी जाहिरातीचं फॉर्म फिलअप जे आहे, ॲप्लिकेशनचं फॉर्म फिलअप जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याची डेट सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. तर ती डेट कोणती आहे या ठिकाणी 27 जून. ओके, 27 जूनपासून या ठिकाणी अर्जाची सुरुवात होणार आहे. आपल्याला फॉर्म फिलअप करता येणार आहे. जे विद्यार्थी असे आहेत किंवा ज्यांनी पहिल्यांदाच परीक्षा देणार आहे त्यांनी किंवा की आपला पोर्टफोलिओ जो आहे तो तयार करून घ्या किंवा या ठिकाणी तुम्हाला एम-पी-एस-सी मध्ये लॉग इन करून घेणं गरजेचं आहे. तुमचं स्वतःचं अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती 27 जून आहे. लास्ट डेट आहे 17 जुलै. 17 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर यामध्ये हे झालं किंवा किती जागा आहेत. तर यामध्ये मग आता दुसरा मुद्दा काय आहे, पात्रता काय आहे. नेमके या ठिकाणी आपल्याला ए-एम-यू व्हायचं आहे तर पात्रता काय आहे. तर मग यामध्ये असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर जो आहे तो होण्यासाठी पात्रता म्हणजे काय आहे तर एक तर या ठिकाणी असा व्यक्ती असू शकतो ज्याचं काय झालेलं आहे 10वीच्या नंतर तो डिप्लोमा होल्डर आहे. ओके, 10वीच्या नंतर डिप्लोमा झालेला असेल आणि डिप्लोमा सुद्धा कशामध्ये झालेला असेल या ठिकाणी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल. याच्यामध्ये ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना या ठिकाणी ही परीक्षा देता येणार आहे. बरोबर, आणि डिप्लोमा किती वर्षाचा असतो या ठिकाणी 3 वर्षाचा आहे. म्हणजे जे विद्यार्थी 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर त्यांना ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे डिग्री होल्डर आहे ज्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल या विषयामध्ये काय आहे पदवी किंवा डिग्री मिळवलेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी ही परीक्षा देता येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे इतर जर बाबी आपण बघितल्या त्यामध्ये की
म्हणजे इतर खालील जे आहेत ओके म्हणजे शैक्षणिक अर्हता असलेल्या काही जे ब्रँचेस आहेत त्या पण काय असणार आहेत इथे एलिजिबल असणार आहे. जसं डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, बरोबर, मशीन्स टूल्स मॅनेजमेंट आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे सुद्धा काय आहे की एलिजिबल असणार आहेत. बॅचलर इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग. आता ही सगळी जी PDF आहे तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला आपण उपलब्ध करून दिलेली आहे, ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट इथं त्यांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे काय आहे तर यामध्ये हे जे विद्यार्थी ओके जे विद्यार्थी पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार ओके म्हणजे जो पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेला आहे त्याला सुद्धा परीक्षा देता येणार आहे, बरोबर. तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे की पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी काय असणार आहेत पात्र असणार आहेत, ठीक आहे. म्हणजे पूर्व परीक्षेसाठी ते एलिजिबल असणार आहेत. परंतु मुख्य परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे त्यानं जर फॉर्म भरलेला आहे म्हणजे शेवटच्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. परंतु जेव्हा मेन्स असेल, बरोबर, मेन्सच्या अगोदर त्यांची डिग्री कंप्लीट होणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, हे यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा जो अनुभव आहे तो असणं गरजेचं आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मेन्सच्या अगोदर काय आहे तो कामाचा अनुभव घेता येणार आहे, ठीक आहे. आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरता अनुभव हा महत्त्वाचा आहे, ठीक आहे. अनुभव काय सांगतो त्या ठिकाणी एक स्वयंचलित अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका किंवा पदवी किंवा या ठिकाणी अत्युच्च अर्हता अथवा वरील प्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत हलकी मोटार वाहने, महत्वाचं बघा, हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये व अंगीकृत व्यवसायाचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेल्या अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थेमध्ये घेतलेला किमान 1 वर्षाचा कालावधीचा अनुभव आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला एक प्रकारचे अप्रेंटिस आपण त्याला म्हणू की तुम्हाला 1 वर्षाचा जो अनुभव सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे, ओके. त्याचबरोबर अनुभवाच्या प्रयोजनात परीक्षणार्थी अथवा अप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहीत धरला जाईल, ठीक आहे. म्हणजे तुम्ही अप्रेंटिस करणं गरजेचं आहे, 1 वर्षाची अनुभव असणं गरजेचं आहे. नंतर मुख्य परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्षाचा कालावधी पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासनाच्या वेळोवेळी निर्देशित केलेल अशा संस्थेमध्ये किमान 1 वर्ष कालावधी अनुभव करणं आवश्यक. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्यांच्याकडे अनुभव सर्टिफिकेट नाही त्यांना सुद्धा चान्स मिळणार आहे, कारण नंतर सुद्धा या ठिकाणी हे जे आहे अनुभव सर्टिफिकेट गृहीत धरलं जाईल किंवा तुम्हाला परीक्षाधीन कालावधी आहे तो सुद्धा या ठिकाणी इथं असणार आहे. म्हणजे ह्याला एक ऑप्शन म्हणून दिलेला आहे, ठीक आहे. आता लायसन्सच्या बाबतीमध्ये काय आहे की बऱ्याच जणांना लायसन्सच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन असतं. आता ते सुद्धा इथं आयोगाने दूर केलेलं आहे, ठीक आहे. ही PDF आपण डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे, त्याची खाली लिंक सुद्धा दिलेली आहे. आता यामध्ये हे लायसन्सच्या बाबतीमध्ये, ठीक आहे, लायसन्सच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, मुख्य परीक्षेकरता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारी गिअर्स असलेली मोटारसायकल, हलके मोटार वाहन आणि परिवहन वाहन म्हणजे जड माल वाहतूक वाहन आणि जड प्रवासी वाहन या संवर्गासाठी समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेली वैध अनुमती आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे लायसन कोणतं आवश्यक आहे, या ठिकाणी गिअर मोटर जे आहे, गिअर्स असलेलं मोटरसायकल जे आहे ते हलके वाहन या ठिकाणी त्याचं तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे, ठीक आहे. दुसरं, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे जड माल वाहतूक वाहन किंवा जड प्रवासी वाहन वाहतूक यापैकी एखादी किंवा दोन्हीही वाहने चालण्याचा लायसन नसेल तर अशा उमेदवारास अशी अनुज्ञप्ती किंवा या ठिकाणी नियुक्ती नंतरच्या 2 वर्षाच्या परीक्षाधीन कालावधीमध्ये
प्राप्त करणे म्हणजे याचा अर्थ काही ज्याच्याकडे या ठिकाणी हेवीचं लायसन नसेल तर त्याला काय आहे नंतर सुद्धा की हे करता येणार आहे 2 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा तुमच्या जॉईनिंग नंतर 2 वर्षाच्या कालावधीत काय कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, हे बंधनकारक आहे. म्हणजे नसेल तरी सुद्धा या ठिकाणी त्यांना काय आहे फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर नियुक्तीनंतरच्या 2 वर्षाच्या परीक्षा कालावधीमध्ये प्राप्त करणे बंधनकारक आहे आणि परीक्षा कालावधीमध्ये अशी अनुज्ञप्ती प्राप्त न करणाऱ्या उमेदवारास सेवेतून कमी म्हणजे जर तुम्ही 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी हे लायसन जे आहे जर मिळवता येत नसेल तर मग काय आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिसमधून काढलं जाईल. ठीक आहे, वाहन चालवण्याची म्हणजे लायसन जे आहे ओके त्या ठिकाणी लायसन वेळोवेळी नूतनीकरण केलेले असावे. ठीक आहे, तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. ते पण कोणतं या ठिकाणी महत्त्वाचं किंवा गिअर असलेली मोटरसायकल हलके वाहनाचं लायसन आहे. जड वाहनाचं लायसन नसेल तर या ठिकाणी काय आहे किंवा की नंतर सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. ठीक आहे, तर हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर त्यानंतर आपल्याला काय आहे किंवा की शारीरिक अर्हता आहे म्हणजे प्रिलियम झाल्यानंतर मेन्स झाल्यानंतर तुम्हाला काय आहे शारीरिक अर्हता आहे ज्यामध्ये पुरुष उमेदवार असेल तर उंची किती आहे 163 महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी महिला उमेदवार असेल ते 155 सेंटीमीटर आहे. पुरुषासाठी छाती किमान या ठिकाणी 79 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी किंवा आपल्याला हे करता आले पाहिजे प्रसरण किंवा फुगिता आली पाहिजे 5 सेंटीमीटरनं आणि वजन जे आहे स्त्रियांच्या बाबतीत काय आहे 45 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे कमीत कमी. तर त्याचबरोबर ज्यांना चष्मा आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी काय आहे किंवा की पदावर नियुक्त केलं जाऊ शकतं. फक्त काय आहे या ठिकाणी जो रंगांध नसून म्हणजे या ठिकाणी त्याला जर कलर ब्लाइंडनेस जे आहे तसं जर असेल तर ते घेतलं जाणार नाही. परंतु एखाद्याला चष्मा आहे ओके तर विथ करेक्शन जे आहे ते त्याला काय आहे किंवा की जॉईनिंग करता येते किंवा त्याला ही परीक्षा देता येते. ठीक आहे, तर ह्या जनरल बाबी ज्या आहेत आता तुम्हाला ह्या समजलेल्या आहेत. ठीक आहे, तर याच बाबी या ठिकाणी सुद्धा आहेत. त्याचबरोबर आता नेक्स्ट जो महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे पगार किती आहे. तर एएमचा जो पगार आहे S14 आहे बरोबर. ग्रुप क मधला सर्वाधिक पेमेंट जे आहे ग्रुप क मध्ये सर्वाधिक पेमेंट याच पोस्टला आहे ते म्हणजे 38,600 ते 1,22,800 ओके 38,600 ते 1,22,800 ही पेमेंट जी आहे ही या ठिकाणी एएमयूला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जर आपण वयोमर्यादा पाहिली तर 38 वर्ष ओपन कॅटेगरी आणि जर मागासवर्गीय असेल तर 43 वर्ष याचे हे आहे. ठीक आहे, आता यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा एक बदल केलेला आहे बघा. ओके, तो बदल सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तो बदल म्हणजे काय आहे ही जी परीक्षा आहे म्हणजे विशेषतः जी पूर्व परीक्षा आहे ओके तर पूर्व परीक्षा जी आहे ही काय होणार आहे या ठिकाणी पूर्व परीक्षा ही CBT बेस होणार आहे. CBT बेस म्हणजे काय आहे या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. CBT बेस्ड म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे ते इथं घेतली जाणार आहे. ठीक आहे, आणि मेन्स जे आहे ते मेन्स अजून सांगण्यात आलेलं नाही. मेन्स मे बी या ठिकाणी काय असू शकते ऑफलाईन पद्धतीने असू शकते पण प्रिलियम जे आहे सध्याच्या कंडिशनमध्ये प्रिलियम जे आहे CBT आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल आणि सर्व सत्रासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांती गुणांचे समानीकरण किंवा नॉर्मलायझेशन केलं जाईल आणि त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. म्हणजे नॉर्मलायझेशन केलं जाईल आणि त्यानंतर तुमचे नॉर्मलाइज केलेले जे मार्क आहे तुमच्या अकाउंटला सुद्धा या ठिकाणी तुमची जी प्रत आहे ज्याला आपण रिस्पॉन्स शीट म्हणतो ती दिली जाईल. त्याचबरोबर उत्तर तालिका सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाचा जो बदल आहे तो बदल झालेला आहे. तो म्हणजे आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने व्हायची पण तो आता काय आहे की या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. ठीक आहे, तर हा एक बदल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे मग परीक्षेचे टप्पे काय आहे. तर परीक्षेच्या टप्प्यामध्ये आज आपण या ठिकाणी पूर्व परीक्षेबद्दल बोलतोय. एक तर काय आहे पूर्व परीक्षा आहे. आता पूर्व परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन आहेत बरोबर. 100 क्वेश्चन आहेत 100 मार्कासाठी ही परीक्षा आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षेच्या बाबतीत जर पाहिलं आपण 100 क्वेश्चन आहेत आणि 100 मार्क. जसं या ठिकाणी 100 क्वेश्चन आहेत 100 मार्कासाठी परीक्षा आहे प्रिलियम आणि या ठिकाणी पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये असतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा टायमिंग आहे. ओके, आणि MCQ टाईपमध्ये ही परीक्षा आहे. यामध्ये आपल्याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मेन्सचा विचार केला आता हे झालं प्रिलियम. मेन्सचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 150 क्वेश्चन असतात इंटू 2 मार्क म्हणजे 300 मार्काची आपली मेन्स आहे. मेन्स पूर्णतः इंग्लिश मीडियममध्ये असणार आहे. ठीक आहे, तर आता प्रिलियमच्या बाबतीत जर पाहिलं
तर आपल्याला या ठिकाणी हा सिलेबस दिले, ज्या सिलेबसमध्ये आपल्याला 8 टॉपिक आहेत आणि या 8 टॉपिकवर आपल्याला 100 क्वेश्चन विचारले जातात. यामध्ये या ठिकाणी पहिला जो टॉपिक आहे इतिहास आहे. आपल्याला या ठिकाणी की भारताचा इतिहास बरोबर त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, ज्याच्यावर आपल्याला 10 क्वेश्चन असतात. त्यानंतर भूगोल आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी 10 क्वेश्चन आहेत. महाराष्ट्राचा त्याचबरोबर भारताचा भूगोल आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, इंडियन इकॉनॉमी आहे, ज्यावर आपल्याला 15 क्वेश्चन असतात. त्यानंतर आपल्याला चालू घडामोडी आहे, यावर सुद्धा आपल्याला 15 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर राज्यशास्त्र आहे, ज्यावर आपल्याला या ठिकाणी 15 क्वेश्चन विचारले जातात. सायन्स या ठिकाणी 15 क्वेश्चन आहेत. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमापन हे जे आहे हे 20 क्वेश्चन इथं विचारले जातात. असं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 100 मार्काची ही एक्झाम आहे. ठीक आहे. आता ह्याचं डिटेलमध्ये नियोजन कसं असायला पाहिजे याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण, तो व्हिडिओ सुद्धा जरूर पहा. त्याचबरोबर आता या ठिकाणी नियोजनाच्या बाबतीत जर पाहिलं आपण, ठीक आहे, तर आपल्याला नेमकं या ठिकाणी विषयाचं नियोजन कसं करायचं आहे. ओके, तर नियोजनाच्या बाबतीत जर पाहिलं तर आपलं जे नियोजन आहे, ठीक आहे, तर नियोजनासाठीच काय आहे, डायरेक्शन अकॅडमीने स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे आणि ती बॅच 29 जूनपासून लाईव्ह असणार आहे. तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स असतील. नोट्स दोन्ही स्वरूपात असतील, इंग्लिश मीडियम मराठी मीडियममध्ये असतील आणि अगदी दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी टीचिंग असणार आहे. ऑलरेडी त्याचे काही डेमो लेक्चर्स सुद्धा आपण बॅचमध्ये ॲड केलेले आहेत. आता ही जी ऑफर प्राईस आहे ही 999 ही ऑफर प्राईस फक्त या ठिकाणी 29 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर रेग्युलर फी जी आहे त्या ठिकाणी 5,000 रुपयाची फी असेल. ठीक आहे. तर आता यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या आपण, किंवा की मेन जे आहे तर ही 150 मार्क आहे. ओके, तर या ठिकाणी 150 क्वेश्चन 300 मार्कासाठी या ठिकाणी ही मेन्स असणार आहे. त्यानंतर की आता अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची आहे. तर अभ्यासाला सुरुवात करत असताना लक्षात ठेवा की आपल्याला अभ्यासाला सुरुवात करत असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं या ठिकाणी हे 27 सप्टेंबरचा जर विचार केला आपण, आपल्याकडे टायमिंग काय आहे, 27 सप्टेंबर आहे. ओके, म्हणजे आपल्याकडं 90 डेज आहे. ओके, 90 दिवस आहे. आता ह्या 90 दिवसाचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आणि 90 दिवसामध्ये तुम्हाला किती टॉपिक करायचे आहेत, 8 टॉपिक आहेत. तसं पाहिलं तर 7च टॉपिक आहेत, बरोबर. आणि या 7 टॉपिक्समध्ये सुद्धा आपल्याला ज्याच्यावर की सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस करायचं आहे असा जर विषय म्हटलं तर यामध्ये पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, बरोबर. कारण हे 3 सब्जेक्ट जे आहे आपल्याला कितीला आहेत, 15-15 मार्क आहेत. म्हणजे इथंच आपण 45 मार्क जे आहेत यासाठी आहेत, बरोबर. त्यानंतर आपल्याला सेकंड हिस्ट्री अँड जिओग्राफीवर या ठिकाणी कंट्रोल करायचं आहे किंवा फोकस करायचं, 10-10 मार्कासाठी हे 2 आहेत. ठीक आहे. आणि डेली बेसिसवर जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी डेली मॅथ आणि रिझनिंगला 2 तास द्यायचे आहेत. त्याचबरोबर करंट अफेअर्सला 1 तास आणि आतापर्यंत आलेल्या PYQ ला डेली 1 आवर. ठीक आहे. अशा प्रकारचं नियोजन असणं गरजेचं आहे. या नियोजनाच्या बाबतीत एक स्पेशल आपण व्हिडिओ सुद्धा यूट्यूबला आपला टाकलेला आहे, तो सुद्धा जरूर बघा आणि त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. यासाठीच आपण स्पेशल बॅच जी आहे या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, ते म्हणजे या ठिकाणी AMUI. आता यामध्ये ही रेग्युलर फी जी आहे ती 5,000 रुपये फी आहे, परंतु सध्या या ठिकाणी 999 रुपये फी आहे. ठीक आहे. तर ही 999 रुपये जी फी आहे ती या ठिकाणी ही 29 जूनपर्यंत ही ऑफर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ही जी सवलत आहे ही बंद होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे. जर काही क्युरी असेल तर या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपलं डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे कोर्सेस जे आहेत उपलब्ध आहेत. एनी क्युरी असेल किंवा या ठिकाणी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कधीही काय करा, व्हॉट्सअप करू शकता. आणि या ठिकाणी डेली अपडेटसाठी त्याचबरोबर ह्या PDF किंवा डेली फ्री कंटेंटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. आणि खाली दिलेल्या या ठिकाणी त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक सुद्धा दिलेली आहे. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.